ट्रस्ट यांच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगार महिलांचा जाहीर सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगीता कासारे व प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दीपाली परदेशी यांची विशेष उपस्थिती लाभली। तर प्रास्ताविक भावना बच्छाव सहाय्यक कल्याण आयुक्त यांनी केलं। सुरुवातीला प्रतिमा पूजन आणि प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं। प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणामध्ये कामगार दिनाचं महत्त्व पटवून सांगितलं। आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जाणारा एक सुट्टीचा दिवस आहे। महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो। हा दिवस लिंग समानता, पुनरुत्पादन हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो। कामगार कल्याण मंडळाकडून सत्कार मूर्ती म्हणून कांचन चौधरी, वैशाली चव्हाण, माया घोंगे, छाया नाईक, मिनल देशमुख आदी महिलांना सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वंदना पवार तर आभार प्रदर्शन मंजुळा परदेशी यांनी केलं। आपला अमूल्य वेळ आणि मार्गदर्शन या ठिकाणी दिलं त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी आपले या ठिकाणी आभार मानते। त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय डॉक्टर सौ दीपाली परदेशी मॅडम, आपण देखील आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला, मार्गदर्शन केलं आणि स्त्री सक्षमतेचं जे काही आपण मार्गदर्शन केलं त्याबद्दल माझ्या मंडळाच्या वतीने देखील मी आपल्या या ठिकाणी आभार मानते। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती माननीय सौ कांचन शिवाजी चौधरी मॅडम, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक। त्याचप्रमाणे सौ वैशाली चव्हाण मॅडम, लाईफ केअर हॉस्पिटल नाशिक। माननीय सौ छाया घोंगे मॅडम, किड्स फूड्स प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड नाशिक। श्रीमती छाया नाईक मॅडम, सोपान हॉस्पिटल नाशिक। माननीय सौ मिनल देशमुख मॅडम, WNS। आपण देखील आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल माझ्या मंडळाच्या वतीने मी या ठिकाणी आपले आभार मानते। हा कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमी करत असतो, आमच्या नाशिक विभागाच्या प्रमुख सन्माननीय सौ भावना बच्छाव मॅडम आज कार्यालयीन कामाच्या अतिशय आवश्यकतेमुळे त्या या ठिकाणी उपस्थित नाही राहू शकल्या, परंतु माझ्या सर्व सहकर्मचाऱ्यांच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने मी देखील त्यांचे या ठिकाणी आभार मानते। हा कार्यक्रम सर्व क्षमतेने आज या ठिकाणी पार पाडण्यासाठी सहकार्य करणारे आमच्या नाशिक विभागात कार्यरत असलेले सर्व कल्याण निरीक्षक, सर्व केंद्र प्रमुख, सर्व महिला कर्मचारी, आपल्या सर्वांचे देखील मी या ठिकाणी आभार मानते आणि सर्वांच्या साक्षीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करते। धन्यवाद। आज विशेष अभिनंदन आणि की मुलांसोबत मातांचे विचार करताय पहिला काळ। दुसरी गोष्ट ही की महिला दिन हा रोजच असतो। ज्या दिवशी ज्या घरातली महिला आजारी पडली त्या दिवसाचं ते घर स्टॉप होतं 50%। मॅडमनी सांगितलं स्वतःची काळजी घ्या। आपली परंपराच अशी आहे, एकत्र कुटुंब पद्धती जरी पुरुष प्रधान असतील तरी सुद्धा आता कुठेतरी स्त्री महाराष्ट्राचा विचार जर केला तर बऱ्यापैकी बरोबरीने ती आता सगळ्या गोष्टी हिस्सा घेऊ लागलेली आहे। जर तिला संधी दिली तर ती काय करू शकते, तिला अंतराळातून कमी पडते। सगळ्या गोष्टी तिने व्यापलेल्या आहेत, पण तरी सुद्धा आपलं कुटुंब, आपला परिवार, आपल्या जबाबदाऱ्या या सगळ्या पार पाडत असताना तिला काही अडचणींना तोंड द्यावं लागतं, काही समस्या तिच्या समोर असतात। त्या परिस्थितीमध्ये मग ती घर बाहेर काम करणारी स्त्री असेल किंवा मी असेल किंवा अजून माझ्यापेक्षा उच्च पदावर काम करणाऱ्या स्त्रिया असतील, त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून कुटुंब व्यवस्थित एकत्र करून ठेवत असतात। एकत्र कुटुंब पद्धती कशामुळे आहे? ज्या महिला घर सांभाळून काम सांभाळून सगळ्या गोष्टी करतात, आपण घरी राहणाऱ्या महिलांना थोडंसं कमी महत्त्व द्यायचं, रिस्कर असते, काय काम करते, पण तसं नाही। सगळ्यांची ड्युटी ही 24 तासाची असते। ती ज्या वेळेला उठते, उठून ज्या वेळेस ती झोपते रात्रीची, तोपर्यंत तिची चालू असते ड्युटी। परदेशामध्ये या काम करणाऱ्यासाठी वेगळा पगार दिला जातो, आपल्याकडे आहे तसं पगार। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक।